साक्षात श्री गुरूंनी एका सामान्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून वेदांचा अर्थ सांगून मोठ्या पंडितांचा अहंकार कसा मोडला. दोन गर्विष्ठ ब्राह्मण स्वतःला वेदांचे महान पंडित समजत असत. ते देशभर फिरून इतर विद्वानांना वादात हरवून त्यांच्याकडून जयपत्र मिळवत असत. जेव्हा ते गाणगापुरात आले तेव्हा त्यांनी श्रीगुरूंनाही वादासाठी आव्हान दिले. श्रीगुरूंनी त्यांना खूप समजावून सांगितले की हा गर्व व्यर्थ आहे, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा श्रीगुरूंनी एका पतीत म्हणजे समाजाबाहेर मानल्या गेलेल्या माणसाला जवळ बोलावले. श्रीगुरूंनी जमिनीवर 7 रेषा ओढल्या आणि त्या माणसाला एक एक रेषा ओलांडायला सांगितली. पहिल्या काही रेषा ओलांडल्यावर त्याला आपण किराण, मातंग, वैश्य आणि क्षत्रिय होतो असे आठवले. जेव्हा त्याने 7वी रेषा ओलांडली तेव्हा त्याला तो पूर्वजन्मीचा अग्रजाती विप्र म्हणजेच ब्राह्मण असल्याचे आठवले आणि त्याला संपूर्ण वेदशास्त्राचे ज्ञान प्राप्त झाले. ज्या माणसाला लोक तुच्छ समजत होते तो आता अस्खलितपणे वेदांवर चर्चा करू लागला. हे पाहून त्या गर्विष्ठ ब्राह्मणांची जीभ जणू जड झाली. त्यांच्या लक्षात आले की आपण साक्षात ईश्वराच्या अवताराशी स्पर्धा केली आहे. तर मित्रांनो, श्रीगुरूंची कृपा झाली तर वाळूचे कणही हिरे होऊ शकतात. ज्याप्रमाणे त्या पतित माणसाचा उद्धार झाला तसाच आपलाही उद्धार श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊनच होऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. धन्यवाद.